नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 21 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत फोर्ब्स अब्जाधीश यादी 2026 नुकतीच जाहीर झालेली आहे या संदर्भात माहिती. प्रोजेक्ट इनसाइट इनिशिएटिव्ह हा नेमका काय आहे या संदर्भात माहिती. तसेच नुकताच 2026चा स्टॉकहोम वॉटर प्राइज हा पुरस्कार जाहीर झालेला आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. आजच्या चालू घडामोडी परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहेत, कारण आपल्याला माहितच आहे की फोर्स अब्जाधीश यादी यावर आधारित ऑलरेडी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 116. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 21 मार्च. 21 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 2012 मध्ये करण्यात आलेली होती. 2026 ची थीम होती फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स, म्हणजे यावर्षीची थीम आहे फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स. 21 मार्च 1887 देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय म्हणजेच एम.एन. रॉय यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. फोर्ब्स अब्जाधीश यादी 2026 मध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसरा. फोर्ब्स अब्जाधीश यादी 2026 ही नुकतीच जाहीर झालेली आहे आणि जागतिक स्तरावर भारत हा आता तिसऱ्या क्रमांकावरचा देश ठरलेला आहे. एकूण 229 भारतीय अब्जाधीश या यादीमध्ये आहेत. त्यापैकी 26 नवोदितांचा पहिल्यांदाच समावेश या यादीमध्ये झालेला आहे. भारतातील टॉपचे 3 श्रीमंत व्यक्ती आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे मुकेश अंबानी, दुसऱ्या क्रमांकावर आहे गौतम अदानी आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सावित्री जिंदाल. सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला देखील ठरलेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे अलख पांडे, आपल्याला माहितच आहे फिजिक्सवाला या युट्यूब चॅनलच्या संस्थापक अलख पांडे यांचा पहिल्यांदाच फोर्ब्स अब्जाधीश यादीमध्ये समावेश झालेला आहे. अलख पांडे यांचं वय आहे अवघे 33. 2014 पासून त्यांनी ऑनलाईन भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स शिकवण्याची सुरुवात ही केलेली होती आणि त्यानंतर फिजिक्सवालाचं त्यांनी स्थापना देखील केलेली होती. सर्वाधिक संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे लक्ष्मी मित्तल यांच्यामध्ये. इतर महत्वाचे मुद्दे काय, तर उदय कोटक यांचा या यादीमध्ये समावेश आहे. ते पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित आहेत. तसेच पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांचं या यादीमध्ये पुनरागमन देखील झालेलं आहे. तर लक्षात ठेवा, फोर्ब्स अब्जाधीश यादी सर्वात श्रीमंत भारतातील व्यक्ती आहेत मुकेश अंबानी आणि भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर अरुणा ढेरे. नुकतेच तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अरुणा ढेरे यांच्याद्वारे लिखित तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन वर्षा शासकीय निवासस्थान येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, पुस्तकाचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते. पुढचा प्रश्न. प्रोजेक्ट इनसाइट इनिशिएटिव्ह हे कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे प्रोजेक्ट इनसाइट इनिशिएटिव्ह. आपल्याला हे परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे आहे. प्रोजेक्ट इनसाइट हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आधारित कर प्रशासन प्रणाली आहे, जी बिग डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करते आणि कर चुकवेगिरी, ज्याला टॅक्स इव्हेजन असे म्हटले जाते, हे ओळखण्यास मदत करते. याची अंमलबजावणी कोण करते? तर भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे याची अंमलबजावणी करते. याचे मुख्य उद्दिष्ट आहेत स्वेच्छा कर भरणा वाढवणे, म्हणजेच करदात्यांना योग्य उत्पन्न जाहीर करण्यासाठी डेटा आधारित सूचना देणे, तसेच कर अंमलबजावणी मजबूत करणे, म्हणजेच AIच्या मदतीने उच्च जोखमीचे म्हणजेच हाय रिस्कचे कर चुकवेगिरी प्रकरणे ओळखण्यामध्ये हे इनसाइट इनिशिएटिव्ह मदत करणार आहे. नाव लक्षात ठेवा, प्रोजेक्ट इनसाइट इनिशिएटिव्ह. आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की प्रोजेक्ट इनसाइट हे कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर त्याचं उत्तर असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पुढचा प्रश्न. जागतिक इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2028 ही कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4,
भुवनेश्वर. जागतिक इंडोअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा ही 2028 चे आयोजन हे भारत करणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा भारतात प्रथमच होणार आहे. त्यामुळे हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. ही स्पर्धा कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर, ओडिशा येथील अत्याधुनिक इंडोअर सुविधांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे काय? तर भारतात प्रथमच जागतिक दर्जाची इंडोअर ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये भारताची वाढती प्रतिष्ठा याद्वारे निर्देशित होत आहे. अत्याधुनिक क्रीडांगण आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा या स्टेडियममध्ये असणार आहेत. लक्षात ठेवा, जागतिक इंडोअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा ही 2028 चे आयोजन भारत करणार आहे आणि भारतामध्ये कुठे? तर कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर, ओडिशा या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. पुढचा प्रश्न, 2026 चा स्टॉकहोम वॉटर प्राइज हे कोणाला मिळालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, काव्य मदानी. तर स्टॉकहोम वॉटर प्राइज हे नुकतेच जाहीर झालेले आहे. तर काव्य मदानी यांना 2026 चा स्टॉकहोम वॉटर प्राइज हा प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार जलसंशोधन क्षेत्रातील जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. विशेष वैशिष्ट्य काय? तर त्यांना वयाच्या 44व्या वर्षी हे हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते सर्वात तरुण विजेते आता ठरलेले आहेत. या पुरस्काराचे पहिले संयुक्त राष्ट्र अधिकारी विजेते ते ठरलेले आहेत. तसेच पहिले ते माजी राजकारणी देखील होते आणि असे माजी राजकारण्याला पुरस्कार मिळालेले देखील ते आता एक विजेते ठरलेले आहेत. लक्षात ठेवा, वैशिष्ट्य आपल्याला महत्त्वाचे आहेत कारण मल्टी स्टेटमेंट जर क्वेश्चन आला तर आपल्याला त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं उत्तर देता यायला हवं. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या 44व्या वर्षी. दुसरं म्हणजे या पुरस्काराचे पहिले संयुक्त राष्ट्र अधिकारी विजेते आहेत, म्हणजे युएनचे ते अधिकारी आहेत आणि ते युएनच्या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत. तसेच ते पहिले माजी राजकारणी देखील ठरलेले आहेत. प्राइजचं नाव काय आहे? स्टॉकहोम वॉटर प्राइज. कुणाला मिळालेलं आहे? काव्य मदानी यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, फोर्ब्स नुसार खालीलपैकी भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नीता अंबानी, पर्याय क्रमांक 2 किरण मुजुमदार शॉ, पर्याय क्रमांक 3 सावित्री जिंदाल आणि पर्याय क्रमांक 4 रोशनी नाडर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.